आज आपण बनवणार आहोत लोटस फ्लावर। तर आपल्याला लोटस फ्लावर बनवायला पिंक कलरचं पाईप क्लीनर लागणार आहे। पिंक कलरचं पाईप क्लीनर असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे। दुमडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याला ट्विस्ट करायचं आहे। पाईप क्लीनर कुठेही कट करायचं नाही आहे। व्यवस्थित दुमडून घेऊन त्याला पुन्हा एक पी मारून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी कशा पद्धतीने करत आहे। तसंच तुम्ही दुसऱ्या बाजूला घेऊन परत ट्विस्ट करून घ्या। पाईप क्लीनर कुठेही न कट करता आपण ही कमळाची पाकळी तयार करणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असा आकार द्या। आता पुन्हा एक बनवून दाखवते तुम्हाला मी। पिंक कलरच्या पाईप क्लीनर मधून दुमडून घेतलं, त्याला अशा पद्धतीने ट्विस्ट करून घेतलं। पुन्हा दुसऱ्या बाजूला घेऊन त्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा खाली घेऊन पुन्हा ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असा आकार देऊन आतल्या बाजूला गोल करून घ्यायचा आहे। बघताय किती छान अशी पाकळी तयार झाली आहे। अशा मी खूप साऱ्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत। त्यामुळे कमळाच्या आतली कळी तयार करायची आहे आपल्याला या पाकळ्यांपासून। आता माझा पाकळी तयार करताना जो उरलेला भाग आहे तो मी कटरने कट करून घेत आहे। आता हे सगळे कट करून झाले, तर त्या सगळ्यांना आपण जॉईंट करून घ्यायचे। पहिल्यांदा आपण कळी तयार करतोय, त्याच्यासाठी 2 पाकळ्या जॉईंट करून घेतल्या आहेत। अशा आपल्याला 4 पाकळ्या जॉईंट करायच्या आहेत, म्हणजे छान अशी कळी तयार होते। आता ह्या पाकळ्या मी व्यवस्थित चिटकवून घेते, जेणेकरून त्याला एक कळीचा शेप येईल। तुम्ही बघू शकता छान अशी कळी तयार झाली। आता त्याला बाजूने पाकळ्या लावत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी पाकळ्या कशा लावत आहे। अशा सर्व पाकळ्या मी चिटकवून घेत आहे। कमळाच्या कळीसाठी 4 आणि खाली 5 पाकळ्या मी जॉईंट करून घेणार आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आता आपण त्याच्यासाठी खाली कमळाच्या फुलाला देठ तयार करायचं। त्यासाठी पाईप क्लीनर घेऊन त्याला असं ट्विस्ट करून घेतलंय। असं आपण 5 वेळा ट्विस्ट करून घ्यायचं। तुम्ही हे पाहू शकता मी सेम आकाराने ट्विस्ट करून घेत आहे आणि त्याला पूर्ण व्यवस्थित फिरवून घेत आहे। फिरवून घेतल्यावरती त्याला व्यवस्थित असा गोल करून मी आकार देणार आहे। असा मागचा देठ रेडी झालेला आहे, तो आता लोटसला चिटकवून घ्या। मागच्या बाजूला चिटकवायचा आहे। अशा प्रकारे चिटकवून झाल्यावर आपला लोटस फ्लावर तयार झालेला आहे। थँक यू।